नमस्कार. बाहेर पाऊस पडत असो किंवा संध्याकाळच्या चहाची वेळ, गरमागरम आणि कुरकुरीत मूगडाळ भाजी मिळायला तर काय मज्जा येईल. चला तर मग आज बनवूया अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या कुरकुरीत मूगडाळीची भजी. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. भिजवलेली मूगडाळ, बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, हळद, हिंग, तांदळाचे पीठ, मीठ, कोथिंबीर, बडीशेप, धणे, जिरे, काळी मिरी, आलं पेस्ट, चाट मसाला, जिरे पावडर आणि धणे पावडर. सर्वात आधी एका कढईत धणे, जिरं, काळी मिरी आणि बडीशेप मंद आचेवर थोडी भाजून घेऊया. अशा प्रकारे मसाले हलके शेकल्यामुळे त्यांचा सुवास आणि स्वाद द्विगुणित होतो. आता भिजवलेली मूगडाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. लक्षात ठेवा, डाळ वाटताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. डाळ थोडी जाडसर वाटून घ्यायची आहे, ज्यामुळे भजी एकदम कुरकुरीत बनतात. वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेऊ. आता आपण भाजलेले खडे मसाले खलबत्त्यात ठेचून घेऊया. मसाले मिक्सरमध्ये बारीक न करता असे जाडसर कुटल्याने भजी खाताना प्रत्येक बाईटमध्ये अप्रतिम चव येते. आता ही वाटलेली डाळ 3 ते 4 मिनिटे एकाच दिशेने चांगली फेटून घ्यायची आहे. डाळ नीट फेटल्यामुळे त्यात हवा भरली जाते आणि आपले भजी आतून एकदम हलके आणि स्पॉन्जी तयार होतात. आता यामध्ये आले पेस्ट, मिरच्या, हिंग, हळद, जिरे पावडर, चाट मसाला, धने पावडर, वाटून घेतलेला मसाला, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि तांदळाचे पीठ घालून घेऊया. मंडळी, रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आता हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकत्र करून घेऊया. पाणी न वापरता कांद्याच्या ओलाव्यातच हे पीठ छान मळून तयार होते. कढईत तेल चांगले गरम करून घेतले आहे. आता हाताने छोटे छोटे भजी तेलात सोडूया. भजी तळताना आच मंद ठेवावी, जेणेकरून भजी आतून व्यवस्थित शिजतील आणि बाहेरून करपणार नाहीत. भजी दोन्ही बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. पहा, मस्त सोनेरी रंग आला आहे. आता आपण ही भजी झाऱ्याच्या मदतीने तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम आणि कुरकुरीत मूग डाळीची भजी तयार आहे. ही भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा चहासोबत एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.